नमस्कार. अ, भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने मी मराठीच्या विविध शैली प्रकारांचा विचार या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. तत्पूर्वी मी माझी एक भूमिका प्रास्ताविकाच्या आधारे मांडू इच्छितो. मराठीच्या विविध संभाषितांच्या आधारे शैली प्रकारांचा विचार करणं योग्य होईल. यासाठी मौखिक आणि मुद्रित माध्यमांच्या आधारे मी बोलणार आहे. शैलीची एकच एक व्याख्या गृहीत न धरता जेथे ज्या ज्या शैली तत्वांचा आढळ होईल त्या शैली तत्वांचा उल्लेख करीत मी बोलणार आहे. विषयाची व्याप्ती फार मोठी आहे, पण मी सोयीस्कर संक्षेप करीन. नामोल्लेख सर्वांचे करणे शक्य होणार नाही, पण काही प्रातिनिधिक नामोल्लेख आवश्यक ठरतील. त्यांच्या कवेत इतर नावांचा समावेश अभिप्रेत आहे. भाषेची रूपे ज्या ज्या कृतींमधून दृग्गोचर होतात त्या कृतींच्या आधारेच बोलणे इष्ट ठरेल. पायाभूत कृतींच्या उल्लेखानंतर त्यावर आधारित कृतींचे उल्लेख हे अर्थातच येतील आणि नंतर कृतींचे उल्लेख कमी कमी होत जातील. मराठी भाषा प्राचीन आहे, आर्ष आहे, हे तिच्या अभिजात असण्याचे एक गमक आहेच. पण या व्याख्यानात आर्षत्वावर भर देण्याऐवजी भाषेच्या उत्तरोत्तर कालसुसंगत होत जाण्याच्या आलेखावर भर दिला आहे. हा आलेख अभिनव म्हणजेच एकंदर समृद्धीचा दर्शक असा ठरणार आहे. एवढ्या प्रस्तावनेनंतर मी विषयाला सुरुवात करतो. मराठीत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की वाङ्मयाची निर्मिती प्रारंभापासूनच अतिशय कसदार झालेली आहे. आपल्याला मी प्रास्ताविकात स्पष्ट केल्याप्रमाणे हा जो विचार करायचा आहे तो वाङ्मय प्रकारानुसार करायचा आहे. हे प्रकार अनुभव घेण्याच्या मुशीतून निर्माण होतात आणि त्यांची काही शैलीगत वैशिष्ट्ये असतात. माध्यमाचाही मी उल्लेख केला. सुरुवातीला मौखिक माध्यम याच्या आधारेच मी बोलणार आहे. वाङ्मय 3 प्रकारातून अभिव्यक्त होतं. एक गद्य, दुसरा प्रकार पद्य आणि तिसरा प्रकार गद्य पद्य असा मिश्रित. या प्रकारातील विविध रूपं पाहण्याआधी आपण शिलालेख, ताम्रपट यांच्यावर कोरलेल्या वाक्यांचे नमुने पाहू शकतो. त्या काळातील वाक्याच्या वळणाची कल्पना पण आपल्याला येते. आता या मौखिक वाङ्मयांच्यामध्ये प्राधान्यानं जे वाङ्मय निर्माण झालं ते म्हणजे कथा वाङ्मय आणि गीत वाङ्मय. आता यांचे रचयिते अर्थातच वेदांच्या रचयित्यांच्या सारखेच अज्ञात, पण हे पौरुषेय आहे. यांना आपल्याला अपौरुषेय म्हणता येणार नाही, कारण हे त्या समाजातल्या त्या लोकांनी हे निर्माण केलेलं आहे. म्हणून याला लोकसाहित्याच्या निर्मात्यांच्या या निर्मितीला जनलोकांचा सामवेद असं सार्थपणे म्हटलं गेलेलं आहे. आता लोकसाहित्यातील कथा ही गद्यवाङ्मयाचा पाया आहे आणि लोकसाहित्यातील गीतं हा पद्यवाङ्मयाचा पाया आहे आणि लोकसाहित्यातील नाट्य हा गद्य आणि पद्याचं मिश्रण आहे. लोकसाहित्य अर्थात त्या देशाचं, म्हणून ते देशी असतं. मराठीचं असं विविध बोलींच्या मधून आढळणारं साहित्य अर्थातच विपुल आहे. एकाच वेळी कथावाङ्मय आणि एकाच वेळी काव्यवाङ्मय याची निर्मिती झालेली आपल्याला दिसेल.
मी आधी स्पष्ट केल्याप्रमाणे काही प्रातिनिधिक उल्लेख मी करीत जाणार आहे. तर आपण गद्य या आधारभूत गोष्टीचा विचार केला तर जे वाङ्मय निर्माण झालं ते कथारूप आणि ते अर्थातच लीळाचरित्र. आणि पद्य याला आधारभूत मानून ज्या काव्यवाङ्मयाचा आपण प्रारंभीच विचार करायला पाहिजे ते म्हणजे ज्ञानेश्वरी. आता कथेचा एक आकृतिबंध असतो आणि लीळाचरित्रामध्ये लीळेचा जो आकृतिबंध आहे तो या कथेच्या आकृतिबंधाशी सुसंवादी आहे. इकडे ज्ञानेश्वरी हे काव्य आहे आणि त्याचा जो छंद आहे तो ओवी छंद आहे आणि ओवीचा एक आकृतिबंध असतो. ज्ञानेश्वरीत 3.5 चरणी ओवी आहे, ती 4.5 चरणी असते वगैरे. तर आकृतिबंधातला हा बंध शब्द जो आहे तो म्हणजे शैली. ही एक आपण या ठिकाणी एक व्याख्या लक्षात घेऊ. रचनातंत्राला अर्थातच शैली म्हटलं जातं आणि त्याचा रचना तंत्रामध्ये जी तंत्र असतात त्यांचा एकंदर जो विचार असतो तो शैलीगत विचार असतो. आता आपण कथा आणि ओवी यांचा विचार केला तर या दोन्ही ग्रंथांच्या मध्ये कथेचा आकृतिबंध आणि ओवीचा आकृतिबंध हे कथनाला उपयुक्त ठरलेले आहे. आणि मौखिक कालखंडामध्ये कुणीतरी एक कथन करणारा आणि कुणीतरी एक श्रवण करणारा अशा प्रकारचं संवादित्व असल्यामुळे हे संभाषित हे या प्रकारचं होतं आणि त्याला आपल्याला शैलीगत म्हणता येईल. आता लीळाचरित्रातून काय निर्मिती झाली पुन्हा, कारण आपल्याला आता त्या ग्रंथांचा काही विश्लेषणात्मक विचार करण्याचं कारण नाही. तर लीळाचरित्रामधून काही सूत्र निवडली गेली, काही दृष्टांत निवडले गेले. आता हे काम केशवदेवांनी केलं. आता त्याच्यामध्ये सूत्रपाठ म्हणजे चक्रधरोक्त सूत्रपाठ हे वेदवाक्यांच्या सारखे महानुभाव संप्रदायाच्या दृष्टीनं आहेत आणि त्यांना स्पष्ट करणारे दृष्टांत. म्हणजे आता ही दोन वेगळी संभाषित आली, सूत्र आणि दृष्टांत यांची पण शैलीगत वैशिष्ट्ये आहेत. आता मी फक्त केवळ उल्लेख करत जातो. त्याच्यानंतर काव्य, त्याच्यामधून देखील वेगवेगळी आकृतिबंध आले. ते लीळाचरित्र ज्या संप्रदायाशी संबंधित आहे त्या संप्रदायातूनही काव्यामधून वेगवेगळी रूपं आली आणि त्याच्यामध्ये पद, धुवा, धवळे या आकृतिबंधाचा प्राय आपल्याला उल्लेख करता येईल. वारकरी संप्रदायामध्ये भागवत धर्मामध्ये ओवीच्या नंतर म्हणजे ज्ञानेश्वरीच्या निर्मितीनंतर किंवा त्याच्या समांतरपणाने अभंग ह्या छंदांतर्गत पण काही निर्मिती झाली. आता हे सगळे लोकछंद आहेत, ही गोष्ट स्पष्टच आहे. अभंगाचा आकृतिबंध ओवीच्या अभंगापेक्षा किंचित वेगळा आहे आणि या छंदाचं मौखिक रूप म्हणजे अर्थात ओवीचं देखील उच्चारणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. उच्चारणाची ढब ही नेहमी शैलीगत असते. संगीत रत्नाकर या ग्रंथामध्ये रचना आणि उच्चारण म्हणजे अभंगाची रचना आणि अभंगाचं उच्चारण यांची क्रमशः किंवा अनुक्रमे अवयव आणि धातू या अंगाने चर्चा केलेली आहे. आता सगळ्याच संतांनी म्हणजे 500 वर्षांच्या कालखंडामध्ये विपुल अभंग रचना केली, पण त्या छंदांतर्गत अनेक रूपकांचे अभंग पण संतांनी लिहिले आणि ती सगळी रूपकं
ही विशिष्ट शैलींच्या निदर्शक अशी आपल्याला मानता येतात. कारण त्या लोक संस्कृतीच्या उपासकांनी वासुदेव असेल, पांगुळ असेल किंवा आता ही रूपकं सगळी आपल्याला माहिती आहेत, त्यांचा सगळ्यांचा उल्लेख करण्याचं कारण नाही, पण त्यांच्या मूळ उच्चारानुसार त्या अभंग छंदांतर्गत प्रयोग करून ती रूपकं वापरून अभंगांची निर्मिती केलेली आहे आणि हे लोकांशी जोडून घेण्याच्या दृष्टीनं संतांना ते महत्त्वपूर्ण वाटलं. आता भारूड हे एक संभाषित फार महत्त्वाचं आहे. सरळच लोकांशी संपर्क साधण्याचं माध्यम, लोकसंवादाचं माध्यम म्हणून आणि पुन्हा त्याला उच्चारण आणि अभिनय याची पण जोड त्या काळामध्ये प्राप्त करून दिलेली होती. आजही भारूड हे सादर केलं जातं, एक परफॉर्मन्स म्हणून त्याचा विचार केला जातो. याच्याबरोबरच आणखीन वेगवेगळी संभाषितं जी निर्माण झाली त्याच्यामध्ये स्तोत्रे, आरत्या याही रचनादृष्ट्या वेगळ्या अशा आहेत. तर सगळ्या संतांच्या आरत्या आहेत. त्या संतांनीच आपल्या संतांच्याबद्दलचं गुणगान करताना रचलेले आहे. तेव्हा अशा पद्धतीनं या रचना त्या मौखिक या माध्यमातून निर्माण झाल्या. आता भाषा ही विविध पद्धतीनं कार्यशील असते आणि तिची एक त्रिपुटी आहे, तिचा उल्लेख मुद्दामून करायला पाहिजे. तो म्हणजे भाषा ही व्यवहार सापेक्षतेनं काम करते, परिभाषा सापेक्षतेनं काम करते, शैली सापेक्षतेनं काम करते. एका बंगाली भाषा अभ्यासकाने त्रिपुटी मांडली, तिचा संदर्भयुक्त उल्लेख डॉक्टर अशोक केळकर यांनी केलेला आहे. आता व्यवहार सापेक्षतेमध्ये म्हणजे त्या काळामध्ये आपण ती भाषा वापरत असतो, पण त्याच वेळेला आपल्याला परिभाषा सापेक्षतेनेही वापर करायची गरज असते आणि शैली सापेक्षतेनेही वापर करायची गरज असते. आता मराठीच्या संदर्भात बोलायचं झालं तर आपल्या अनेक म्हणी, वाक्प्रचार या मौखिक कालखंडामध्ये वापरल्या जात असत. हा पूर्ण भाषेचा व्यवहार हा शैली सापेक्ष व्यवहार आहे. म्हणजे चक्रधरांना कोणीतरी गृहस्थाश्रमी होण्याचा आग्रह केल्यानंतर ते म्हणाले की येथ खुंट दावे नाही. म्हणजे आता जाती गोत्राबद्दलचाही उल्लेख केला, पण खुंट दावे नाही. आता खुंट दावे नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. हा आपण लक्षणेनं म्हणजे शैली सापेक्षतेनं जाणून घेतो. म्हणजे हे शैली सापेक्ष व्यवहाराचं उदाहरण आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एकाच ग्रंथामध्ये तीनही प्रकारचे व्यवहार हे कमी अधिक प्रमाणात चालू असतात. मोठ्या प्रमाणामध्ये शैली सापेक्ष व्यवहार होत असतो. परिभाषा सापेक्ष व्यवहार, आता हा जो कालखंड मी मौखिक कालखंड म्हणलेला आहे आणि याच्यामध्ये विद्यानाम विद्या या अध्यात्मविद्येची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळातले हे सगळे ग्रंथकार करीत होते. त्यावेळेला ते परिभाषा पण घडवत होते मी असं म्हणतो. याचं कारण असं की संस्कृत वाङ्मयात परिभाषा उपलब्ध होती, ती घेतली, परंतु तिला त्यांनी आपल्या अभ्युपगमानुसार, आपल्या तत्त्वज्ञानानुसार विपथित करून वापरलं आणि डेव्हिएशन फ्रॉम द नॉर्म्स किंवा जे निकष ठरलेले त्या निकषांपासून वेगळ्या प्रकारचे निकष स्थापित करणं हा देखील एक शैलीचा विशेष असतो. आता उदाहरणार्थ आपल्या संत मंडळांनी अशा प्रकारची परिभाषा घडवली. एकच उदाहरण घेतो, पुण्य. आता ज्ञानदेवांनी पुण्याचं स्पष्टीकरण करून परिभाषा कशी घडवली तर स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे.
पापात्मका पापे नरका जाईजे, मग माते जेने पाविजे ते पुण्य. म्हणजे पुण्याची ही व्याख्या म्हणजे परिभाषा. तुकोबांनी काय म्हटलं? जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. आता ही जी सगळी भक्तिमुखी परिभाषा आहे ती महत्त्वाची आहे. म्हणजे ही विपथित आहे, डेव्हिएटेड आहे आणि त्याने ती स्वतंत्रपणाने घडवलेली आहे. इथे आपल्याला एक शैलीगतता दिसते. आता शैली सापेक्ष म्हणजे वाक्यांतर्गत भाषेच्या अधिकाधिक सर्जक, लक्षार्थयुक्त आणि व्यंजनायुक्त वापर त्याच्यामध्ये केलेला असतो. आता या सगळ्या ग्रंथांच्या मध्ये हा वापर कसा झालेला आहे हे याचा सगळा उलगडा करणं म्हणजे फार मोठं काम ते आहे. त्याच्या पुढे आपण गेलो तर आपल्याला आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारची संभाषितं पण दिसतील. पण आपण ज्ञानदेवांच्या ओवीचा विचार केला, तुकोबांच्या अभंगाचा विचार केला. मग त्यावेळचं संत मंडळ सगळंच ओवी अभंगातून निर्माण करणारं इथे अभिप्रेत आहेच. पण वामन पंडितांनी श्लोकामध्ये रचना केली, मोरोपंतांनी आर्या या रचना प्रकाराचा वापर केला. आता ही देखील संभाषित आहेत आणि ती व्यवच्छेदक आहेत. त्यांचं व्यवच्छेदकत्व लक्षात घेऊन रामचंद्र पंत बडव्यांनी एक आर्याच रचलेली आहे आणि जी प्रसिद्ध आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची, तैसी आर्या मयूरपंताची. आता मला वाटतं याबद्दल अधिक स्पष्टीकरणाची गरज नाही. आणखी एका संभाषिताचा मी उल्लेख करतो ते म्हणजे आख्यानकाव्य. दीर्घ पल्ल्याचा असा हा प्रकार आहे आणि आपल्या पुराणांशी तो अनुबंधित आहे. आता पंडित कवींचा हा डिस्कोर्स किंवा संभाषित हे सर्व प्रकारचे भाव आणि सर्व प्रकारचं रंग व्यक्त करणारा एक डिस्कोर्स म्हणून आपल्याला लक्षात येतो. आता मी चटकन याच्याशी अनुबंधित असणारा आधुनिक कालखंडातला एक वाङ्मय प्रकार सांगेन की तो म्हणजे पौराणिक कादंबरी. आता या आख्यानक काव्यामुळे पौराणिक कादंबरीचा जन्म झाला असं म्हटलं तर ते अतिशय युक्तियुक्त होणार नाही. पुराणांचा डिस्कोर्स हा आधाराला असल्यामुळं फादर स्टीफन्सना ख्रिस्त पुराण रचता आलं आणि त्यांनी ते मराठी भाषेचा गौरव करीत 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 ते सगळं ख्रिस्त पुराण रचलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. ओवीचा वापर केला. जैन मुनींनी ओवीचा वापर करून ग्रंथ रचले. मुस्लिमांनी मराठीत रचना केल्या. शाह मुंतोजी आणि शेख महम्मद यांचा उल्लेख आपल्याला सहजपणाने करणं शक्य होतं. त्याच्यानंतर आपण शायरी वाङ्मयाकडे येतो. त्याचं पद्याशी नातं, पोवाडा आणि लावणी हे प्रकार, पोवाडा हे गौरवगीत, लावणी हे भावकाव्य आणि त्याच कालखंडातलं दुसरं एक वाङ्मय बखार वाङ्मय. आता बघा, बखार वाङ्मयाचं नातं आपण लीळाचरित्राशी जोडू शकतो, कारण चरित्रपरच लीळाचरित्र ग्रंथ. बखरीमध्ये देखील असे चरित्रच असतात. फक्त कालौघात निरनिराळी परिमाणं अर्थात त्याला प्राप्त होतं, ते आपण गृहीतच धरलेलं आहे. आता महात्मा ज्योतिराव फुलेंनी पोवाडे लिहिले, छत्रपती शिवरायांचा पोवाडा लिहिला, मराठी भाषेचाही पोवाडा त्यांनी रचलेला आहे. तर ही मूस अशा पद्धतीनं ती वापरून घेता येते. आता मी मौखिक माध्यमाचा विचार आता हवे तो केला. आता आपण मुद्रित माध्यमाकडे येऊ. आता मुद्रित माध्यम म्हणजे इंग्रजी राजवटीचाच एक कालखंड असतो आणि त्याच्यामध्ये पण बरीच रूपं निर्माण झाली. आता उदाहरणार्थ भाषांतर, कारण त्या काळामध्ये ती गरज होती.
आणि मग विज्ञानविषयक जे लेखन तिकडे होतं त्याचं इकडे भाषांतर करणं गरजेचं होतं. आणि अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये जशी आपल्या संत मंडळांनी परिभाषा घडवली तशी त्या काळामध्ये विज्ञानविषयक परिभाषा पण निर्माण करणं गरजेचं होतं. म्हणजे परिभाषा सापेक्ष व्यवहार, आणि तिथे सर्जनशक्तीचा वापर करून ही परिभाषा घडवलेली आपल्याला दिसते. म्हणजे मराठीतली जी प्रतिरूपं आहेत ती सर्जकतेनं निर्माण केलेली आहेत, आणि पाठ्यपुस्तकांच्यासाठी आणि एकंदर समाजासाठी ही एक गरजही होती. काही कृतींची पण भाषांतर करणं त्या काळात आवश्यक होतं की त्या परिचित झाल्या पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये उदाहरणार्थ समजा आपण जॉन बनियनचं पिलग्रिम्स प्रोग्रेस आहे, त्याचं हरिकेशव पाठारेंनी यात्रिक क्रमण या नावानं भाषांतर केलं. संस्कृत नाटकांची जशी भाषांतरं होत होती तशी इंग्रजी नाटकांची पण भाषांतरं होत होती. इंग्रजी राजवटीमध्ये मुद्रणामुळे, मुद्रण युगामुळे आणि मुद्रण या माध्यमामुळे नियतकालिकं, वृत्तपत्र वगैरे गोष्टी सुरू झाल्या. मग त्याच्यातून वैचारिक लेखन होऊ लागलं आणि हे एक संभाषित निर्माण झालं. वैचारिक लेखन म्हणजे निबंध. निबंध म्हणजे मुद्द्यांची मुद्देसूद पद्धतीनं मांडणी, त्या मुद्द्यांचं निबंधन म्हणून निबंध. ते निबंध वाङ्मय निर्माण झालं आणि त्याच्यामुळे एक खंडन मंडनात्मक शैली विकसित झाली. मग महात्मा फुले निबंध लिहित होते, विष्णूशास्त्री चिपळूणकर लिहित होते. आता खूप निबंधकार होऊन गेले, पण मी उल्लेख केला थोडासा. परंतु त्या सगळ्याचा प्रभाव हा अगदी आधुनिक कालखंडातल्या वाङ्मय निर्मितीवर देखील राहिला. म्हणजे अगदीच एक सूत्र सांगायचं झालं तर महात्मा फुलेंच्या निबंधाचा परिणाम इरावती कर्वे, दुर्गा भागवत आणि लवचट अशा पद्धतीनं समाजसापेक्षतेनं केलेलं लेखन, कुठे कुठे तत्वचर्चा केलेली आपल्याला या निबंधांमध्ये दिसेल. विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्याकडनं गेलो तर आपण वि स खांडेकर, ना. सी. फडके, गो. वी. करंदीकर, श्रीनिवास विनायक कुलकर्णी वगैरे वगैरे अशा पद्धतीनं. म्हणजे हा प्रभाव किंवा ते जे रूपबंध आहेत ते रूपबंध या लोकांनी स्वीकारले. आणि फुले आणि चिपळूणकर यांच्या प्रभावातून निर्माण झालेलं वाङ्मय पुढे ललित गद्याच्या स्वरूपामध्ये ओळखलं जायला लागलं. आणि त्यात मग प्रवास वर्णन, आत्मचरित्र, आत्मकथन अशी संभाषितं साकार झाली. म्हणजे ही मी संभाषितं म्हणतो, ही सगळी शैलीची रूपं आहेत. त्याच्यानंतर मराठी भाषेचं व्याकरण करायची गरज निर्माण झाली. आणि व्याकरणाची निर्मिती किंवा व्याकरण हे देखील एक संभाषित आहे. आता दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी पहिलं व्याकरण लिहिलं. त्याची चर्चा पुढे मोरू केशव दामले वगैरे वगैरे लोकांनी करून, मंगरुळकर वगैरेंनी करून आज आधुनिक भाषा विज्ञानाच्या विचारापर्यंत आपण येऊन ठेपलेलो आहोत. आणि कुठे कुठे त्याचा आपल्याला निश्चितच उपयोग होतो. कोश वाङ्मयाची निर्मिती त्या काळामध्ये झाली. विल्यम कॅरीने मराठी भाषेचा पहिला कोश केला, मोल्सवर्थनी केला. आणि ख्रिश्चन लोकांनी पण कुठकुठल्या विषयावरती लिहिलं. आणि ते लिहित असताना त्यांनी मराठी भाषेला एक त्यांच्या भाषेच्या प्रभावातून साकार झालेलं एक वळण दिलं. आजही ते वाचताना आपल्याला विलोभनीय निश्चितच वाटते. आणि काही प्रमाणात मराठी भाषेच्या समृद्धीला अर्थातच त्याचा उपयोग झालेला आहे, हे आपल्याला नाकारता येत नाही. त्याच्यानंतर वर्तमानपत्रामध्ये पत्रवाङ्मय निर्माण झालं वर्तमानपत्रांच्यामुळे. आता त्या पत्रवाङ्मयामध्ये लोकहितवादींची शतपत्र ही आपल्याला चटकन लक्षात येतात. आता वाचकांची पत्रही त्या काळामध्ये प्रसिद्ध होऊ लागली. आज आपल्याला वृत्तपत्रामध्ये वाचकांची पत्र दिसतात, त्याची सुरुवात तिथून झालेली आहे. आणि मग ते वाचकांची पत्र लिहिणारे
ते जे कोणी वाचक असेल तो देखील ढंगदार पद्धतीनं लिहावं असा एक पवित्रा घेऊन म्हणजे स्वतःची एक शैली संघटित करून लिहित असे. एक नमुना म्हणून मोठं पत्र आहे, पण त्याची सुरुवात कशी केलेली आहे बघा, की म्हणजे त्याने त्या याच्यातनं वैशिष्ट्यपूर्ण शब्द निवडले, वाक्यांची रचना केली आणि उपरोध उपहास साधलेला आपल्याला दिसतो. त्या पत्रात असं आहे, एडिटर तात्या, गंमत हो गंमत, सांगू का तुम्हाला. आता बघा यातनं सगळा तुम्हाला संवाद साधण्याची एक संभाषितात्मकता त्या पत्रलेखकानं साधलेली आहे. तर परत वाचतो. एडिटर तात्या, गंमत व गंमत, सांगू का तुम्हाला. नको, पण असल्या गमतीशी तुम्हाला काय करायचे आहे. तुम्ही आपले आर्टिकले लिहून देश सुधारण्याच्या कामात अगदी गर्क झाला. त्यातला उपरोध उपहास, पुन्हा एडिटर तात्या म्हणणं, तात्या या शब्दाची निवड करणं, गंमत व गंमत आणि आर्टिकले लिहून, आणि त्याने स्वतःचा उल्लेख असा केला आहे त्या पत्रलेखकाने, शेवटी एक गंमत पाहणारा एक छिचोर असा केलेला आहे. आता हे मोठं गमतीशीर पद्धतीनं लिहिलेलं आहे. आता त्या कालखंडातल्या भाषांचा प्रभाव हा भाषेवरती पडतोच. संस्कृतचा प्रभाव आहे, प्राकृतचा प्रभाव आहे, त्याच्यानंतर अरबी फारशी या भाषांचा प्रभाव आहे, इंग्रजीचाही प्रभाव आहे. आणि तो आपल्याला दाखवता येतो, म्हणजे व्याकरणिक पातळीवरही दाखवता येतो, शब्द वाक्य पातळ्यांवरही आणि विचाराच्या पातळीवरती देखील. आणि आपल्याकडे 19विसावं शतक हे गद्यवाङ्मयाच्या दृष्टीनं एक अतिशयच प्रभावी असं शतक असल्यामुळे त्याचे पण प्रभाव आपल्याला दाखवता येतात. आता आपण लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्य या ग्रंथाचा उल्लेख करू. आता आजवरचे जे भाष्यग्रंथ आणि मुख्यत्वे करून ज्ञानेश्वरी, तर त्यालाच अनुसरणारा पण अभिव्यक्तीदृष्ट्या स्वतंत्र असा आणि गद्य पाया असणारा हा ग्रंथ टिळकांनी लिहिला आणि एक वेगळे संभाषित त्यांनी निर्माण केलं. त्याच्यानंतर विनोबाजींचं गीता प्रवचन आहे. आता प्रवचन हे मौखिक स्वरूपातील संभाषित आहे आणि भाषण आणि प्रवचन यात फरक आहे. पण प्रवचन हे आध्यात्मिक ग्रंथावरच्या विवेचनासाठी एक उपयुक्त असं संभाषित असल्यामुळे तुरुंगामध्ये विनोबाजींनी गीतेच्या प्रत्येक अध्यायावरती जी प्रवचनं दिली ती गीता प्रवचन. विनोबाजींनी गीताही रचली. आता श्रीमद भगवद्गीतेचा समश्लोकी त्यांनी अनुवाद केला. तर हे मी मुद्रित माध्यमाच्या संदर्भात बोलत होतो आणि मुद्रित माध्यम मग पुढे पण चालूच राहिलं. त्याच्यामध्ये पण खूप बदल झाले आणि सुरुवातीच्या काळामध्ये गद्याच्या पायावरती जे कथात्मक वाङ्मय निर्माण झालं, नंतर पद्याच्या पायावरती जे काव्य वाङ्मय निर्माण झालं, त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारची जी रूपं निर्माण झाली, त्यात काव्य, कथा, कादंबरी, नाटक, ललित गद्य वगैरे वगैरे, त्यातनं आधुनिक साहित्य निर्माण होतच आलेलं आहे. आशयसूत्र बदलत आहेत, शैलीगत रूपं पण बदलत आहेत आणि त्याची संबंध चर्चा करणं म्हणजे वाङ्मयाचा इतिहास सांगणं होईल. पण मुद्रित कालखंडाच्याच जवळपासचं यंत्रयुग, आजचं डिजिटल युग, यातल्या पारिभाषिक संज्ञा व्यवहार सापेक्षतेनं, परिभाषा सापेक्षतेनं आणि शैली सापेक्षतेनं वापरल्या जात आहेत आणि भाषेची अभिवृद्धी होते आहे. ग्रामीण भागातले लेखक पुढे आले. त्यांनी बोलीतले शब्द आणले, बोलीतल्या रचना आणल्या, म्हणीवाक्प्रचार पुन्हा लिखित स्वरूपामध्ये आणले. दलित साहित्याची निर्मिती झाली आणि एक अनोखं अनुभव विश्व जे कुणीही अनुभवलं नसेल सामान्यतः दलितांच्या खेरीज, त्याच्याबरोबर भाषा आली. त्यानंतर एक विचार विश्व त्यांचं आलं.
महानगरी साहित्याची निर्मिती व्हायला लागली तर महानगराची विशेष त्या साहित्यामधून येत असतानाच त्याची वेगवेगळी रूपबंध संघटित झाले आणि ते पण आपल्याला शैलीगत स्वरूपामध्ये दिसत आहेत. तर अशा पद्धतीने आपण त्याचा एक चांगला असा आलेख काढू शकतो आणि एकंदरीने असं म्हणता येईल की प्रारंभापासून ते आजतागायत अनेक रूपबंधांची निर्मिती जी भाषा करते, अनेक शैलीगत वळणं जी घेते आणि मुख्य म्हणजे विविध प्रकारची संभाषितं जिच्यातून निर्माण होतात, अशी ही एक अभिव्यक्तीक्षम भाषा ही आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे आणि मला वाटतं ते तिच्या अभिजाततेचं एक गमकपण आहे. म्हणजे भाषेचं अर्शत्व हे जसं तिच्या अभिजाततेचं एक गमक असतं आणि ते आहेच, पण अर्शत्वाबरोबरच तिची अभिव्यक्ती क्षमता काळानुरूप परिवर्तित होण्याची तिची लवचिकता आणि त्याचबरोबर कुठलाही विषय असो, म्हणजे मध्ययुगीन कालखंडाच्या आधीपासून मध्ययुगीन कालखंडातलं तत्त्वज्ञानासारखा भाग जिने सहज लीलया आविष्कृत केला, त्याच्यासाठी जे प्रतिभासंपन्न निर्माते प्रारंभीच निर्माण झालेले होते, त्यांच्यामुळे भाषेला एक त्याच काळामध्ये लवचिक बनवण्याचं काम त्यांच्या प्रतिभेमुळे झालं आणि परत लोकांच्या मुखी जी भाषा असते ते आपल्या व्यवहारामध्ये तिचा वापर खूप लवचिकतेनं पण करीत असतात. तेव्हा एकसमवायात छेदे करून लोकव्यवहारातली आणि साहित्य व्यवहारातली लवचिकता ही भाषेला समृद्ध करणारी ठरलेली आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि मला वाटतं हा एक अभिजाततेच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. मला माझे विचार प्रकट करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी संबंधितांचे मनःपूर्वक आभार मानून आपला निरोप घेतो. धन्यवाद.